नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण तुमच्यासाठी एक खास एडिशन घेऊन आलोत की आपले सरकार सेवा केंद्र याची 2025 ची जाहिरात निघली। तर मग या व्हिडिओमध्ये आपण ती जाहिरात कुठली आहे, त्यासाठी सध्या रिकाम्या जागा कुठल्या कुठल्या ठिकाणी हे पण पाहणार आहोत। अगोदर जाहिरात वाचून घेऊ, त्यानंतर जागा पाहू। तसंच या संदर्भात ऑफिशियल वेबसाईट सुद्धा तुम्हाला मी लिंक मध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर चला सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपण वेबसाईट वरती आलेलो आहोत आणि वेबसाईट वरती आल्याच्या नंतर इथे व्ह्यू नावाचे एक बटन तुम्हाला पाहायला मिळते। आता तुम्ही म्हणाल सर या वेबसाईट वरती यायचे कसं, तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिली आणि कमेंट बॉक्स मध्ये पिन करून ठेवली। त्याला क्लिक करा, डायरेक्टली या वेबसाईट वरती तुम्ही येऊ शकता। इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सरळ दिले आपले सरकारी सेवा केंद्र ऍडव्हर्टाइजमेंट 2025। इथे व्ह्यू बटनाला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक पीडीएफ ओपन होणार आहे आणि पीडीएफ अशा स्वरूपाची। मी थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला वाचायला अगदी सोपं होईल। आता याच्यामध्ये पहा, 2025 च्या या जाहिरातीमध्ये 6 जून 2025 ते 16 जून 2025 मध्ये अर्ज करायचा आहे कार्यालयीन वेळेमध्ये। आता याच्यासाठी बघा यांना सांगितलंय अर्जासाठी जे भरलेला अर्ज आहे 16/6 पर्यंतच द्यायचा, 5 वाजेपर्यंतच द्यायचा, त्यानंतर तुमचा अर्ज घेतला जाणार नाही। आता याच्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली सर्वप्रथम समजून घ्या। आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता ज्याच्यामध्ये तुमची कमीत कमी 12वी पाहिजे, त्याच्यापेक्षा खाली जर कोणाचं शिक्षण असेल तर तुम्ही अर्जासाठी पात्र नाही। त्याच्यावरती जर तुमचं जास्तीचं शिक्षण असेल तर तुम्हाला प्रेफरन्स सुद्धा दिला जाऊ शकतो। याच्यामध्ये कम्प्युटरशी निगडित एखादा कोर्स असावा, ज्याला आपण CCC, MSCIT किंवा NIELT चे एखादा कुठलाही कोर्स जो की 6 महिन्याच्या पेक्षा जास्त असावा किंवा 6 महिने एवढा असावा। जर केंद्राच्या ठिकाणाची कर पावती चालू वर्षाची 25-26 ची लागेल। त्याच्यानंतर तुमची जागा स्वतःची असेल तर PTR जोडा, आणि जागा तुमची नसेल तर काळजी करू नका, त्याच्या तुम्ही भाडे तत्वावर जे ॲफिडेव्हिट बनवतो आपण रेंट ॲग्रीमेंट, तर ते तुम्ही देऊ शकता। त्यानंतर आपले सरकारी सेवा केंद्र CSC सेवा केंद्र जर तुम्ही वापरत असाल आणि त्याचा संगणक कामाचा तुम्हाला अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा जोडा। तुमचं वय 18 वर्ष कमीत कमी पूर्ण असावं, जास्तीच्या वयाची काही अट यांना दिलेली नाहीये याच्यामध्ये। त्यानंतर एक कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याला आपण चरित्र प्रमाणपत्र म्हणतो किंवा चरित्र पडताळणी प्रमाणपत्र म्हणतो, हे तुम्हाला जेव्हा अंतिम यादी प्रसिद्ध होईल त्याच्या 1 महिन्याच्या आत द्यायचं गरजेचं आहे। त्याचबरोबर यांच्या काही अटी आणि शर्ती, ज्याला की तुम्ही तुमच्या ज्या एरियात अर्ज करताय तिथल्या तुम्ही लोकल एरियातले रहिवासी असावेत। त्याचबरोबर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असावं। त्याचबरोबर तुम्हाला दिले जाणाऱ्या सेवा आहेत त्याचे तुम्हाला तुमच्या दुकानात लावणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं जे काही रेट असेल ते रेट ठरवून तिथं लिहिणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्तची शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये। एक कम्प्युटर, एक प्रिंटर आणि इंटरनेट असं बेसिक स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे। शासनाचे जे काही नियम असतील त्यानुसारच तुम्हाला ग्राहकांना, नागरिकांना सेवा देणं गरजेचं आहे, त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही मार्गदर्शक सूचना ज्या असतील त्या तुमच्या केंद्रामध्ये लावणं गरजेचं आहे आणि तुम्ही फक्त एकाच केंद्रासाठी अर्ज करू शकता असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि जर तुमच्याकडे अगोदरपासून आपले सरकारी सेवा केंद्र असेल तर नवीन अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही। त्याचबरोबर चुकीची माहिती दिली तर अर्ज रद्द करण्यात येऊ शकतो आणि कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते, असे निर्देश यांना दिलेले आहेत। याच्यामध्ये त्यांना काही बेसिक स्ट्रक्चर ठेवलंय की कशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे। कुणी जर एखाद्या शाखेचा पदवीधर असेल तर त्याला 30% गुण, पदव्युत्तर पदवी असेल तर 25 गुण आणि CSC केंद्र असेल तर 25 गुण। त्याचबरोबर मुलाखतीमध्ये तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण, आणि जर तुम्हाला लोकसेवा हक्काचे जर माहिती असेल तर त्याचे 4 गुण आणि कामाचा अनुभव असल्यास 10 गुण। असं एक स्ट्रक्चर बेसिक यांना क्रिएट केलेलं आहे, सांगितलेलं आहे। हा असा ऑफिशियल GR जिल्हाधिकारी यांचा आलेला आहे। सर्वप्रथम ऍडला क्लोज करू म्हणजे निघलेल्या जागा आपल्याला वॅकन्सीज पाहता येतील। परत या वेबसाईट वरती आलोत आणि इथं तुम्हाला ASK अर्बन वॅकंट लिस्ट म्हणजे शहरी भागात कुठं कुठं जागा शिल्लक आहेत ते, आणि रुरल वॅकंट लिस्ट म्हणजे ग्रामीण भागात कुठं कुठं जागा शिल्लक आहेत ते, तर हे दोन्ही प्रकारे इथं दाखवलेलं आहे। तुम्हाला जर एखादा अर्बन पाहिजे असेल तर या लिंकला आपण सरळ क्लिक करू। इथं काही बेसिक स्ट्रक्चर फॉर्मॅट बनवून दिलेलं आहे त्यांना PDF मध्ये। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की शहरी भागात त्याचं सेन्सुई कोड, तालुका,
तालुक्याच्या बरोबर ग्रामपंचायत, नगर परिषद असेल तर ते, आणि कुठल्या वार्डामध्ये चालवायचे ते. तर याच्या संदर्भात संपूर्ण तुम्हाला ऍड पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये ऑफिशियली हे जे आहे तर हे कलेक्टर ऑफिसचं आहे. तुम्ही इकडे शिक्का वगैरे पाहू शकता. तर ही एक 5 पानाची PDF इथं तुम्हाला समोर पाहता येऊ शकते. ही आपण शहरी भागासाठी पाहिली, याला आपण क्लोज करून घेऊयात. आणि तसंच तुम्ही जर इथं रुरल म्हणजे खेड्यासाठी जर पाहत असाल तर इथं तुम्ही नक्कीच क्लिक करा. आणि याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ही पण PDF पाहायला मिळेल. याच्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा एक फॉर्मॅट बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये कुठल्या ठिकाणी हे केंद्र हवेत, ज्याच्यामध्ये तालुका, गाव आणि आपले सरकार केंद्राचं नाव, सेन्सुई कोड असं सगळं दिलंय. त्याचबरोबर इथं तुम्हाला महत्वाचं एक सूचना की कुठल्या ठिकाणी किती व्हॅकंट लिस्ट आहेत किंवा किती व्हॅकंट आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्याचे सुद्धा यादी इथं टाकलेली आहे. तर ती माहिती तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा पद्धतीनं ग्रामीण भागासाठी 42 पानाची यादी आहे. म्हणजे एकूण इतक्या जागा शिल्लक आहेत, तुम्ही अंदाज लावू शकता. तर मी सगळ्यात खाली स्क्रोल डाऊन करतो. म्हणजे एकूण जागा शिल्लक किती, तर 1543 जागा शिल्लक आहेत. इथं तुम्ही सरळ सरळ समोर पाहू शकता. तर हे अशा पद्धतीचं पूर्ण आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ही ॲडव्हर्टाइजमेंट ऑफिशियली पाहिली. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, त्याचा फॉर्म कुठं मिळणार आहे, याच्या संदर्भात व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही लिहायचं आहे पार्ट 2. असं जर लिहिलं तर याचा पार्ट 2 नक्कीच आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत आणि लवकरच उपलब्ध करून देऊ. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत किंवा तुमच्या बेरोजगार मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अद्याप चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.